प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काल आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स पाहिला होता, तर आज सेकंड नंबरचा टेन्स पाहायचा आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कालच मी सांगितले तुम्हाला टेन्सचे टोटल मेन 3 प्रकार असतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आणि प्रत्येक प्रकाराचे 3 प्रकार असतात. त्यापैकी प्रेझेंट टेन्सचा आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला होता. आता आपल्याला बघायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्याची रचना कशी असते. आणि तुम्हाला जेव्हा वाक्य मी देईल लिहायला, तर तुम्हाला जेव्हा ओळखायचं कसं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कोणतं असते. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याचं हे जे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युले तर प्रत्येक टेन्सचे तुम्हाला पाठ पाहिजेत. हे एवढा आहे फॉर्म्युला. पहिला काय, पहिला शब्द असते सब्जेक्ट. पहिला शब्द सब्जेक्ट असते. त्यानंतर नेक्स्ट वर्ड जे असते त्याला म्हणतात हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब जे असतात ते असतात ॲम, इज आणि आर. आता ॲम, इज, आर तिघही एकदाच येत नाहीत, तर सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब बदलतात. सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर हेल्पिंग वर्ब काय येणार, इज येणार. जसं समजा सब्जेक्ट शी आहे तर हेल्पिंग वर्ब काय येणार, इज येणार. कारण शी कसं असते, एकवचनी शब्द आहे. पण सब्जेक्ट जर अनेकवचनी असेल, जसं यू असेल, तर तुमचा हेल्पिंग वर्ब काय येणार, यूसाठी आर येणार. कारण यू कसा आहे, अनेकवचनी शब्द आहे. यू किंवा देसाठी पण काय येणार, आर येणार. तर सब्जेक्टनुसार तुमचा हेल्पिंग वर्ब बदलणार. आणि ॲम जे हेल्पिंग वर्ब आहे ते कोणाला येते, फक्त सब्जेक्ट तुमचा आय असेल तर हेल्पिंग वर्ब येते ॲम. कळलं? तर सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब चेंज करायचा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणत्या सब्जेक्टसाठी कोणता हेल्पिंग वर्ब येणार आहे. आणि कोणाचे जर नाव असेल तर हेल्पिंग वर्ब काय येणार, इज येणार. आणि अनेक वचन असेल तर हेल्पिंग वर्ब आर येणार. तर पुढे बघा, हे मिटून टाका. हे मी फक्त उदाहरण म्हणून सांगितलं होतं. हे लिहून घ्यायची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं वाक्य बघूत आता आपण. काल मी सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलता बघा, त्याला शॉर्टमध्ये आपण एस पी टी लिहितो. एस म्हणजे सिम्पल आणि पी म्हणजे प्रेझेंट आणि टी म्हणजे टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला होता. एस पी टी लिहिणार मी शॉर्टमध्ये. आता जेव्हा केव्हा मी एस पी टी म्हणणार तुम्ही समजून जायचं की ते सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तर त्याचं वाक्य आहे बघा, शी इट्स मँगो. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये माहिती आहे तुम्हाला, पहिला शब्द कोणता असते, सब्जेक्ट. दुसरा शब्द असते V1 आणि तिसरा शब्द असते ऑब्जेक्ट. एस प्लस V1 प्लस ओ. आता जर असं वाक्य दिले आणि त्याला म्हटलं आहे तुम्हाला की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करा, तर तुम्ही कसं करणार बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये पण पहिला शब्द कोणता असते, सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता होता, शी. तर शी जशाला तसं घेतलं. पण आत्ताच आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं बघा, सब्जेक्ट नंतर काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब. तर दुसरा शब्द आपण काय घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला आहे. त्याला आपण मी शॉर्टमध्ये लिहितो HV. आणि शीसाठी हेल्पिंग वर्ब काय येते, इज. कारण शी आहे तुमचं एकवचनी सब्जेक्ट, म्हणून हेल्पिंग वर्ब काय येणार, इज. आणि सब्जेक्ट अनेकवचनी असला तर हेल्पिंग वर्ब काय आला असतं, आर. त्याच्यानंतर बघा पुढे V1 प्लस ING आहे बघा. व्हर्ब काय होतं, इट. आणि इटला पुढे काय लावलं, ING. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये व्हर्बला ING लावावं लागते. कारण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय असते, चालू वर्तमान काळ. म्हणजे क्रिया चालू असल्यावर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतात. तर इथं खाण्याची क्रिया चालू आहे. आणि शेवटचा शब्द काय असते या फॉर्म्युल्यामध्ये पण बघा, ऑब्जेक्टच आहे. तर शेवटचा शब्द ऑब्जेक्ट जशाला तसं. जर असं वाक्य दिसलं तुम्हाला, एस प्लस HV प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, तर ते वाक्य कोणत्या टेन्समधलं आहे म्हणून सांगायचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं आहे म्हणून सांगायचं. कळलं? आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स दिला असेल तर तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं असं. कळलं का? सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब घ्यायचा, व्हर्बला ING लावायचं आणि ऑब्जेक्ट जशाला तसा लिहून टाकायचा. आता 2 नंबरचं उदाहरण बघूत बघा. 2 नंबरचं वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, दे प्ले कार्ड्स. दे म्हणजे ते, प्ले म्हणजे खेळतात, कार्ड्स म्हणजे पत्ते. तर ते पत्ते खेळतात. सब्जेक्ट कोणता आहे, दे. व्हर्ब कोणता आहे, प्ले. आणि ऑब्जेक्ट काय आहे, कार्ड्स. तर हे वाक्य कोणतं झालं, सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं झालं, एस प्लस V1 प्लस ओ. आता
याचं तुम्हाला जर सांगितलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करा तर कसं करणार बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय असते, पहिल्यांदा सब्जेक्ट. तर सब्जेक्ट कोणता होता, दे होता, म्हणून जशाला तसं घेतलं. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर काय घ्यावं लागते, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय घेतलं आपण, आर. बघा पहिल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय घेतलं होतं, इज. पण आता काय घेतलं, आर. का, कारण दे हे अनेक वचनी सब्जेक्ट आहे आणि अनेक वचनी शब्दासाठी हेल्पिंग वर्ब काय ते आर येते. दे म्हणजे खूप जण असल्यावर दे वापरतो ना, ते. खूप लोक असेल तर शब्द आपण काय वापरतो, ते वापरतो. आणि एकटाच मुलगा असेल तर काय वापरतो, तो वापरतो. आणि एकटीच मुलगी असेल तर शब्द काय वापरतो, ती वापरतो. पण दे अनेक वचनी असल्यामुळे हेल्पिंग वर्ब काय आलं, आर. पुढे बघा वर्ब काय होतं, प्ले. पण प्लेला पुढे काय लावलं बघा, आय एन जी, म्हणून त्याला काय म्हणतात, V1 + ING. आणि शेवटचा शब्द ऑब्जेक्ट जशाला तसा. तर हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. तर असं वाक्य लिहिलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर दिलं तर तुम्हाला त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करता आलं पाहिजे. परीक्षेमध्ये मी सिम्पल प्रेझेंट टेन्स देणार आणि तुम्हाला म्हणणार की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करा. तर दे प्ले कार्ड्सचं तुम्ही काय लिहायचं, दे आर प्लेइंग कार्ड्स. चला पुढचा नेक्स्ट बघूत आपण उदाहरण. तिसऱ्या नंबरचं उदाहरण मी दिलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. बघा पहिला शब्द काय असते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, सब्जेक्ट. दुसरा शब्द काय असते, V1. आणि जे असते तिसरा शब्द टू स्कूल, ते आहे तुमचं ऑब्जेक्ट. आणि हे आज यावेळेस एक्स्ट्राचा शब्द आहे, मी कालही सांगितलं होतं. त्याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट म्हणतात. काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट म्हणतात. काही काही वाक्यामध्ये असते, काही वाक्यामध्ये नसते. असलं तरी काही फरक पडत नाही, नसलं तरी काही फरक पडत नाही. शेवटी कॉम्प्लिमेंट जशाला तसं लिहून टाकायचं. तर बघा वी गो टू स्कूल एव्हरी डे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, कारण यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आहे. तर याचं काय करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करताना पहिला शब्द जे आहे ते आपण सब्जेक्ट जशाला तसा लिहितो. सब्जेक्ट इथं वी आहे, जशाला तसा लिहिला. बघा वी अनेक वचनी आहे, त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब काय येते, परत आरच येते, जे देसाठी आलं. तर HV काय आहे तुमचं, आर आलं. बघा इथं तुमचा वर्ब काय होतं, गो. आणि गोला तुम्ही जर ING लावलं तर ते काय होते, गोईंग. म्हणून गोच्या खाली काय लिहायचं, V1 गो आहे आणि त्याला पुढे ING लावलं म्हणून गोईंग. आणि टू स्कूल काय आहे तुमचं, ऑब्जेक्ट जशाला तसं. आणि शेवटचा शब्द काय, एव्हरीडे, ते आहे कॉम्प्लिमेंट. त्याला काय लिहितो, सी लिहितो. कळलं. तर दे काय होतं वाक्य, वी गो टू स्कूल एव्हरी डे. तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कसं होणार, वी आर गोईंग टू स्कूल एव्हरी डे. ओके. तर पहिल्या वाक्याचा अर्थ काय होते, वी गो टू स्कूल एव्हरी डेचं, तर आम्ही दररोज शाळेत जातो. आणि वी आर गोईंग टू स्कूल एव्हरी डे याचा अर्थ काय होते की आम्ही दररोज शाळेत जात आहे, कारण ही क्रिया चालू असल्यावर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतात. तर पुढे बघा आता आपल्याला नंबर 4चं उदाहरण बघायचं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य दिले, प्रिया. हे तुमचं काय असते, पहिला सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, सब्जेक्ट एक तर नाऊन असते, नाही तर काय असते, प्रोनाऊन असते. तर इथं प्रिया नाऊन आहे का प्रोनाऊन आहे सांगा बरं. प्रिया काय आहे, नाऊन आहे. कोणत्या टाईपचं नाऊन आहे, प्रिया प्रॉपर नाऊन आहे. सगळ्या वाक्यामधले जे नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब ते पण बघत चला, त्याचं पण रिव्हिजन होते तुमचं. तर याच्यामध्ये प्रिया सब्जेक्ट आहे, ब्रेक्स काय आहे, V1 आहे, वर्बचं पहिलं रूप आहे. आणि ग्लास काय आहे तुमचा, ऑब्जेक्ट आहे. हे वाक्य कोणतं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहितो, SPT. आता याला जर सांगितलं आपल्याला काय करा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लिहिलं, त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं करायचं बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय, यस आहे, म्हणून प्रिया जशाला तिसरं लिहिलं, कारण प्रिया काय सब्जेक्ट आहे, यस म्हणजे. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय, हेल्पिंग वर्ब काय तुमचं, इज आहे. आता प्रियासाठी इज का घेतलं हेल्पिंग वर्ब, कारण प्रिया एक वचनी आहे शब्द, म्हणून प्रियासाठी हेल्पिंग वर्ब काय घेतला, इज येते. कळलं. अनेक वचनी असेल तर हेल्पिंग वर्ब आर, एक वचनी असेल तर हेल्पिंग वर्ब इज. आणि आय सब्जेक्ट असेल, आय म्हणजे मी, तर हेल्पिंग वर्ब काय येते, ॲम.
बघा हेल्पिंग वर्ब नंतर काय ते V1 ब्रेक आहे आणि त्याला पुढे काय लावलं ING, तर V1 प्लस ING आलं. आणि लास्टचा जे आहे शब्द ते कोणता असते ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतात कर्म. तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तुमचा नॉर्मली दोन्ही एक तर प्रोनाऊन असते नाही तर काय असते नाऊन असते. इथं बघा ग्लास जे आहे ते कॉमन नाऊन आहे आणि प्रिया जे आहे ते काय प्रॉपर नाऊन आहे आणि वर्ब कोण आहे तुमचं ब्रेक आहे. चला लास्टचं उदाहरण बघू. 5व्या नंबरचं उदाहरण. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य मी दिले, प्रगती रीड्स बुक्स, म्हणजे प्रगती पुस्तक वाचते. प्रगती सब्जेक्ट, रीड म्हणजे वाचणे वर्बचं पहिलं रूप आणि बुक्स काय आहे ऑब्जेक्ट. म्हणजे यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं जर वाक्य असेल तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे म्हणायचं. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सला तुम्हाला काय करायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय लिहिलं इज, कारण प्रगती काय एकवचनी आहे सब्जेक्ट म्हणून इज लिहिलं. त्याच्यानंतर V1 लिहिलं रीड आणि त्याला ING लावून टाकलं म्हणून काय लिहायचं V1 प्लस ING आणि शेवटची काय ऑब्जेक्ट. तर प्रगती इज रीडिंग बुक्स हे तुमचं झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. यस प्लस HV प्लस V1 प्लस ING प्लस O हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि हेल्पिंग वर्ब म्हणायचं ॲम इज आर. सब्जेक्ट एकवचनी असेल तर हेल्पिंग वर्ब इज, सब्जेक्ट अनेकवचनी असेल तर हेल्पिंग वर्ब आर आणि सब्जेक्ट आय असेल तर हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब ॲम. आता बघा लास्टचं एक 6 नाहीत मी 5 नाही 6 उदाहरण दिलेत. 6 नंबरचं उदाहरण बघा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं. ही कम्स टू क्लास, म्हणजे तो क्लासला येतो. हे तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स वाक्य आहे, कारण सब्जेक्ट आहे V1 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. याला तुम्हाला करायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय असते, पहिल्यांदा सब्जेक्ट घेतला, सब्जेक्ट कोण होता ही घेतलं. ही साठी हेल्पिंग वर्ब काय येते ही एकवचनी आहे म्हणून हेल्पिंग वर्ब काय येते इज येते. बघा इज घेतलं आणि त्याच्यानंतर V1 घेतलं कम, त्याला ING लावलं ते काय झालं कमिंग म्हणून काय लिहिलं V1 प्लस ING लिहिलं आणि शेवटी ऑब्जेक्ट जशाला तसा. हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला 10दा लिहा, ते पाठ करून टाका. यस प्लस HV प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. कळलं? तर हे असं जर वाक्याची रचना असेल तर त्याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दिलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं करता आलं पाहिजे आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं दिलं तर त्याचं काय करता आलं पाहिजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पण करता आलं पाहिजे. दोन्ही एकमेकांमध्ये वाक्य बदलायला प्रश्न येते परीक्षेमध्ये. फॉर्म्युला पाठ करा.